मित्रांनो नमस्कार, मी ज्ञानेश्वर वाकचौरे मनातलं बोलू काही या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातली उमेदवारी महाविकास आघाडीकडनं हा मतदारसंघ शिवसेनेला सुटतोय आणि शिवसेनेकडनं चंद्रकांत खैरे की अंबादास दानवे हा वाद एरेला पेटला। अगदी अंबादास दानवे यांना शिवसेनेकडनं विरोधी पक्षनेतेपद दिलं असताना ते शिंदे गटात जात आहेत अशाही बातम्या मीडियाकडनं पेरल्या जात आहेत। या गोष्टीमध्ये कितपत तथ्य आहे? दोघांकडनंही मातोश्रीच्या एकनिष्ठेबद्दलचे दावे केले जात आहेत। चंद्रकांत खैरे 4 वेळेस लोकसभा निवडणुकीत निवडून आले, त्यांची मातोश्री प्रति असलेली निष्ठा यामध्ये बिलकुल शंका घेण्याचं काही कारण नाही आणि जी निष्ठा चंद्रकांत खैरे यांची मातोश्री प्रति आहे तीच निष्ठा अंबादास दानवे यांचीही मातोश्री प्रति म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या प्रति आहे। मग हा जो नेमका संघर्ष पेटला आहे या संघर्षाची पार्श्वभूमी काय आहे हेच आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। अर्थात महत्त्वाकांक्षा असणं ही वाईट गोष्ट नाही, त्या अर्थाने अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचा दावा केला। अर्थात तो दावा चंद्रकांत खैरे यांना शह देण्यासाठी आहे का? तो त्यांना शह देण्यासाठीच आहे असं दाखवलं जातंय किंवा अशी चर्चा केली जाते। मात्र मूळ मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे। ही जागा जर भारतीय जनता पक्षाला सुटली आणि त्यांच्याकडनं जर ओबीसी कॅन्डिडेट म्हणून भागवत कराड किंवा अतुल सावे यांना जर उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे यांनाच उमेदवारी देणं योग्य राहील। मात्र महाविकास आघाडीकडनं चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी त्या ठिकाणी योग्य राहील। मात्र महायुतीकडनं जर ही जागा शिंदे गटाला सुटली आणि त्यांच्याकडनं विनोद पाटील किंवा संदीपान भुमरे यांना जर उमेदवारी दिली गेली तर मात्र महाविकास आघाडीला आपल्या उमेदवाराच्या संदर्भामध्ये विचार करावा लागेल आणि चंद्रकांत खैरे यांच्याऐवजी या ठिकाणी अंबादास दानवे यांनाच उमेदवारी द्यावी लागेल। साहजिक सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल असं का? याचं महत्त्वाचं कारण आहे मागच्या 2019च्या निवडणुकामध्ये हर्षवर्धन जाधव यांनी घेतलेली 3,88,000 मतं चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली गेली आणि महायुतीकडनं जर ओबीसी उमेदवार म्हणून भागवत कराड यांना किंवा अतुल सावे यांना उमेदवारी दिली गेली तर मग ह्या 3,88,000 मतांचं काय? किंवा महाविकास आघाडीकडनं तर मराठा उमेदवार म्हणून विनोद पाटील किंवा संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली गेली आणि महायुतीकडनं जर चंद्रकांत खैरे उमेदवार राहिले तर आणि हाच दावा हीच मताची आकडेवारी अर्थात अंबादास दानवे यांनी मातोश्रीपर्यंत पोहोचवलेली असण्याची शक्यता आहे। या 3,88,000 मताचा विचार करून अंबादास दानवे यांनी या ठिकाणी उमेदवारीचा दावा केलेला असावा। तो दावा चंद्रकांत खैरे यांना शह देण्यासाठी केला आहे असं एकूण चित्र महाराष्ट्रामध्ये किंवा एकूण राजकारणामध्ये निर्माण केलं जातं आहे। पण मित्रांनो, हा अंतर्गत राजकीय कलह किंवा संघर्ष नाही तर ही या मताची टक्केवारी किंवा मताच्या गणिताच्या आधारे त्यांनी केलेला हा दावा असावा। अर्थात मातोश्रीकडनं दोघांनाही या ठिकाणी न्याय दिला जाईल आणि शिवसेनेकडनं महाविकास आघाडीकडनं या ठिकाणी बंडखोरी होईल अशी अजिबात परिस्थिती वाटत नाही। ह्या दोघांच्याही उमेदवारीचा दावा म्हणजे हे एका पेल्यातलं वादळ असेल। तर मित्रांनो, या ठिकाणी महायुतीकडनं शेवटच्या क्षणी कोण उमेदवार दिला जातो त्यावर या दोन्हीपैकी उमेदवार कोण असेल हे ठरवलं जाईल। त्यात यांचा अंतर्गत कुठलाही संघर्ष राहील असं घडण्याची अजिबात शक्यता नाही। या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तोपर्यंत धन्यवाद।